नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण टीईटीतील जो 2018-19 साली गैरप्रकार झालता त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेने नवीन नियम लागू केलेत ते आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जवळील बेल आयकॉनला प्रेस करा। टीईटी मधील जो 2018-19 मध्ये झालेला परीक्षेतील गैरप्रकार होता त्या संबंधित तसा पुन्हा गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन नियम 2 लागू केलेले आहेत परीक्षा परिषदेने। त्यासोबतच प्रवेश पत्र देखील आजपासून उपलब्ध झालेले आहेत। राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटीचे प्रवेश पत्र उमेदवारांना 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत https महा टीईटी इन या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश पत्राची मुद्रित प्रत म्हणजे झेरॉक्स उपलब्ध करून घ्यावी। दिलेल्या मुदतीत प्रवेश पत्र उपलब्ध करून न घेतल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उमेदवारांची असेल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आले आहे। गैरप्रकाराबद्दल काय म्हणलेलं आहे परीक्षा परिषदेने ते आपण थोडक्यात पाहू। शिक्षक पात्रता परीक्षेत टीईटी बोगस डमी उमेदवारासह कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेदरम्यान काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत। त्यात परीक्षार्थी उमेदवारांची प्रत्यक्ष तपासणीसह अद्ययावत तंत्रज्ञानाचीही जोड देण्यात आली असून फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू या 2 नव्या प्रणाली परीक्षा परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत। त्यात फोटो व्ह्यू प्रणाली उमेदवार पडताळणीसाठी तर कनेक्ट व्ह्यू प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 23 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य असल्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे। तसेच केंद्र प्रमुख भरती परीक्षेतही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे। त्यामुळे गेल्या वर्षीच्या टीईटीच्या तुलनेत यंदा टीईटीच्या नोंदणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे। या टीईटीला 4,75,000पेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे। 2018 आणि 2019 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आले होते। त्यात अनेक उमेदवारांची संपादनूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजनांमध्ये यंदा 2 नव्या प्रणालींची भर घालण्यात आली आहे। ती म्हणजे कोणती? फोटो व्ह्यू आणि कनेक्ट व्ह्यू या 2 पद्धती वाढवल्या आहेत। डॉक्टर नंदकुमार बेसडे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षक पात्रता परीक्षेतील टीईटी पारदर्शकता विश्वासार्हता कायम राहावी, परीक्षा शिस्तबद्ध रीतीने घेतली जावी यासाठी परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या माहितीचा आढावा घ्यावा व नियोजनपूर्वक परीक्षेसाठी तयार राहावे। आजपासून टीईटीचे जे हॉल तिकीट आपण म्हणतो ते सुरू झालेले आहेत। टीईटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। धन्यवाद।